प्रश्न क्रमांक 16 मॉडर्न इंडिया आधुनिक भारताचा इतिहास या घटकातला आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सन 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू होता सन 1707. मगाशी इंट्रोडक्शनमध्ये जे मी सांगितलं त्याच्यानुसार गादीवर आलेल्या मुघल शासकांच्या नावांचे पर्याय कालानुक्रमे जुळवा. आन्सर काय असेल ते ड क अ ई ब पर्याय क्रमांक 3 मध्ये ते आहे. ही नावं आपल्याला पाठ पाहिजेत. साधारणतः काय होतंय, औरंगजेबाचा मृत्यू होतो आणि कन्सेप्च्युअल त्याच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर औरंगजेबाच्या कारकिर्दीतच मुघल सत्तेच्या ऱ्हासाला एक प्रकारची सुरुवात झालेली आहे. परंतु औरंगजेब हा तसा प्रशासक म्हणून त्या ऱ्हासाला थांबवू शकलाय. परंतु त्याच्यानंतर तो ऱ्हास जो आहे तो त्यानंतर सत्तेवर आलेले जे काही इमिडिएट शासक आहेत त्यांना तो ऱ्हास थांबवता आलेला नाही. आणि पुढे शाह आलम दुसरा हा जो येतो ज्याच्या काळामध्ये बक्सारची लढाई होते तर तो तुलनेनं कर्तबगार किंवा कर्तृत्ववान असला तरी परिस्थिती त्याच्या इतक्या हाताबाहेर जाते की त्याला आता मुघल साम्राज्याचा डोलारा जो आहे तो वाचवता येत नाही किंवा सावरता येत नाही. मग कोण कोण माणसं आहेत आपल्याला क्रॉनॉलॉजिकल ऑर्डरनं म्हणजे कालानुक्रमे जुळवायला हे विचारलं जाऊ शकतं. मला वाटत नाही की ते म्हणतील की मग 1707 ते 1712ला कोण आहे, मग पहिला बहादूर शाह आहे. त्याचा वयोवृद्ध असणारा जो काही मुलगा आहे तो पहिल्यांदा सत्तेवरती येतो. आणि मग या प्रत्येक शासकानं मराठ्यांबरोबर काय व्यवहार केला आहे, राजपुतांबरोबर काय व्यवहार केला आहे, शिखांबरोबर काय व्यवहार केला आहे यासंबंधीची माहिती तुम्हाला NCERT मध्ये व्यवस्थित दिलेली आहे. मला वाटत नाही की आयोग जो काही आहे आपला तो राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये त्यांनी काय डील केलेलं आहे इथल्या इतर सत्तांबरोबर ह्यावरती प्रश्न विचारेल. आयोगाचा अशा पद्धतीने म्हणजे मध्ययुगीन शासकांच्या नावांच्या बाबतीत असेल, प्राचीन इतिहासातल्या शासकांच्या नावांच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या औरंगजेबाच्या नंतरचे हे जे 4-5 नावं आहेत तर त्यांच्या बाबतीत आयोगाचा अप्रोच असा आहे की आम्हाला नावं सांगा, कोणी कशाची स्थापना केली, कोण पहिलं होतं, कोण शेवटचं होतं, कालानुक्रमे जुळवा, असंच ते असेल. त्यामुळे अगदी तंतोतंत ते पाठ करायची गरज नाही आहे की 1707 ते 12 हा आहे, 12-13 हा आहे, मग पुढे 30 वर्ष कोण आहे असं करण्याची गरज नाही. पण तरी एक मोगम आपल्या लक्षात तिथं असायला पाहिजे की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा येतो तो त्याचा अत्यंत वृद्ध असणारा मुलगा बहादूर शाह. या बहादूर शाह नंतर जे सत्तेवर येतो तो म्हणजे जहांगीर शाह, तिथे पर्याय त्याचा आहे. या जहांगीर शाहच्या निमित्तानं मुघल सत्तेच्या राजकारणामध्ये किंवा मुघलांच्या सत्ता स्पर्धेमध्ये एका नवीन एलिमेंटची एंट्री होते आणि तो म्हणजे की या मुघल राजपुत्रांच्या निमित्तानं पडद्याआडून इतर व्यक्ती, इतर सरदार किंवा इतर पॉवरफुल व्यक्ती ज्या काही आहेत त्या राजकारण करायला लागतात. या प्रकारच्या एका ट्रेंडची सुरुवात जी आहे ती या जहांगीर शहाच्या शासकपदी आल्यानंतर होते. म्हणजे या जहांगीर शहाला पदावर बसवणारा आहे जुल्फिकार खान. बहादूर शाह पहिला आपण पाहिलं औरंगजेबानंतर, सेकंड जहांगीर शाह. या जहांगीर शहाला पदावर बसवतो तो जुल्फिकार खान. म्हणजे एका अर्थानं किंग मेकर जो आहे तो वेगळा आहे आणि किंग आहे तो वेगळा आहे. आणि पडद्याआडून जो किंग मेकर आहे तोच सत्ता चालवतोय आणि तो जो किंग मेकर आहे ज्यांनी त्याला पदावर बसवलंय तो आणि जो पदावर बसलाय तो यांच्यातच पुढे सत्तेसाठी स्पर्धा व्हायला लागते. असाही ट्रेंड आपल्याला तो दिसतो. मॉडर्नचं हे म्हणून किंवा MPSC प्रीसाठी आपल्याला फार त्या राजकारणात जायचं नाही, पाठ पाहिजे. औरंगजेब संपलं, बहादूर शाह वृद्ध, त्यानंतर जहांगीर शाह त्याला बसवणारा जुल्फिकार खान, त्यानंतर इथलं नाव काय फारुख सियार बसतो. त्या फारुख सियारला सत्तेवरती बसवण्यामध्ये वाटा आहे सय्यद बंधू, 2 भाऊ जे आहेत त्या सय्यद बंधूंचा वाटा आहे आणि त्या सय्यद बंधूंचं एक वर्चस्व दिल्लीच्या राजकारणावर राहतो. त्यानंतर या फारुख सियारला हटवून मोहम्मद शाह जे ई मध्ये नाव आहे, हा मोहम्मद शाह जवळपास 30 वर्ष येतो. म्हणजे 1719 ते 1748 हा मोठा काळ आहे म्हणून हा लिहितो. 1719 ते 1748 मोहम्मद शाह हा बसतो. हा एक खूप मोठा काळ आहे आणि या मोहम्मद शाह पर्यंतचा जो सगळा कालखंड आहे म्हणजे बहादूर शाह, त्यानंतर तुमचा जहांगीर शाह, त्यानंतर फारुख सियार आणि मोहम्मद शाह, या सगळ्यांमध्ये बहादूर शाहचा थोडासा अपवाद वगळता तर जहांगीर शाह, फारुख सियार आणि मोहम्मद शाह हे तसं जर पाहिलं तर कर्तृत्ववान नव्हते, विलासी जीवन जगणारे होते. बिपिनचंद्रांनी जो शब्द त्याच्यासाठी वापरला तो म्हणजे डिजेनरेट होते.
ते जे काय आहे ते भोगांमध्ये रममाण होणारे होते, राजकारणामध्ये फारसा रस नसणारे किंवा कर्तृत्व नसणारे असे ते लोक होते. त्यामुळे त्यांच्याकडून त्यांच्याऐवजी जर एखादा कुशल प्रशासक तिथे असता तर कदाचित मुघल एम्पायर वाचलं असतं असं प्रतिपादन बिपिनचंद्र करतात. आपल्याला त्यात काय जायचं नाही, परंतु मोहम्मद शहाचं जे काही राजवट आहे ती मोठी आहे, जो येतो म्हणजे बहादूर शाह नंतर आपण पाहिलं जहांगीर शाह, फारुखसियार आणि मोहम्मद शाह, आणि या मोहम्मद शाह नंतर शाह आलम सेकंड जो साधारणतः 1759 मध्ये येतो. मध्ये फारसं सांगण्यासारखं नाही, तर किमान एवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. शाह आलम सेकंड 1759 येतो, 1764 बक्सार जे काही आहे ती लढाई तिथे होते, लक्षात ठेवायला पाहिजे. मोहम्मद शहाच्या काळात आणखी एक म्हणजे कर्नेलची लढाई जी काही आहे, कर्नालची लढाई कधी होते ती 1739 मध्ये. नादिर शाह जो आहे तो स्वारी करतो आणि मग ते सगळं आपल्याला तो एपिसोड माहिती आहे की दिल्लीमध्ये कशा पद्धतीने तो कत्ली केल्या जातात, लूट केली जाते. तर नादिर शहाची जी स्वारी आहे ती या मोहम्मद शहाच्या काळामध्ये होते. एवढं तरी आपल्या लक्षात आलं पाहिजे. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने जी मी आत्ता सांगितलं ते पाठ व्हायला पाहिजे. बहादूर शाह, जहांगीर शाह, फारुखसियार, मोहम्मद शाह आणि मग तुमचा शाह आलम सेकंड. मोहम्मद शहाच्या काळामध्ये झालेली नादिर शहाची स्वारी, 1739 मध्ये झालेली कर्नालची लढाई. लक्षात येते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. हा 16 नंबरचा जो प्रश्न आहे हा मॉडर्न इंडियाच्या सेक्शन मधला आहे. हा काय म्हणतो आपण मेडिएवल इंडिया मधला नाही, हे लक्षात ठेवा. ते नाव तसं वाटलं की औरंगजेब आहे वगैरे, बऱ्याच जणांचा गैरसमज तसा होऊ शकतो. 17. लॉर्ड कर्झन याने सन 1901 मध्ये कोणता नवीन प्रांत निर्माण केला होता? लॉर्ड कर्झन. आता ह्याचं उत्तर तुम्हाला ग्रोवर मध्ये पण मिळू शकतं. 39व्या वर्षी जो इथला व्हॉइसरॉय झाला आहे 1898 ते 1905 असा ज्याचा कालखंड आहे व्हॉइसरॉय म्हणून, 1898 ते 1905 लॉर्ड कर्झन है ना. आपण जेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधी बघतो तेव्हा कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं किचकवध हे नाटक आपल्याला माहिती आहे. किचकवध है ना, किचकवध. आणि या नाटकावरती काय बंदी घालण्यात आली होती. कारण काय आहे, त्या नाटकातनं लोकांना काय आहे प्रेरणा मिळत होती. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र पद्धतीने काहीतरी करावं, खून करावेत असं सरळ सरळ उघड काय संदेश जो काही आहे तो मिळत होता. म्हणजे ऐतिहासिक पात्रांच्या मार्फत भीम जे काही त्यातलं पात्र आहे तर ते सरळ सरळ कळायचं की हे लोकमान्य टिळक जे आहे त्यांच्यासाठी वापरलेला सिम्बॉल जो काही आहे. आणि मग जे काही आहे ते कर्झनचं त्याच्यामध्ये कसं दाखवलेलं आहे त्या किचकवधाच्या निमित्ताने की तुम्ही एक प्रकारे क्रांतिकार्याला प्रेरणा तिथे मिळत होती. सो ते लॉर्ड कर्झनचं नाव आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाच्या मध्ये ते लक्षात घ्यायला पाहिजे. आणखी आपण कर्झनला बंगालची फाळणी 1905चं सगळं जे आहे त्याच्यासाठी त्याला आपण जबाबदार मानतो. परंतु हे झालं एका अर्थानं स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने काय काय आपल्याला खुपतं ते. प्रशासनाच्या दृष्टीने जर समजा कर्झनचं काही कॉन्ट्रीब्युशन पाहायचं म्हटलं तर एक 3-4 मुद्दे आहेत. एक तर तुमचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट जे पुरातत्व खातं. कर्झन म्हटलं की एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्या लक्षात येतं की पुरातत्व खातं आणि याच्या संबंधी त्याने केलेल्या सुधारणा आणि त्याने दिलेलं योगदान. तर पुरातत्व खातं ही जी संकल्पना आहे. त्यानंतर सीमा सुरक्षा बॉर्डर सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये त्यानं जे कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे ते, आणि शेतकरी सहकारी बँक ॲग्रिकल्चरमध्ये कॉपरेटिव्ह बँकिंग जे काही आहे यात महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या यशस्वीपणे राबवणारा व्हॉइसरॉय म्हणून सुद्धा लॉर्ड कर्झन ओळखला जातो. लक्षात ते घ्यायला पाहिजे. तुम्ही इकॉनॉमीमध्ये जेव्हा सहकार नावाचं कॉन्सेप्ट शिकता तेव्हा ते सहकारी कायदा आणि ते जर लक्षात येत असेल, कोणी GS 4चा अभ्यास कोणाचा असेल तर ते कायदे आपले जे येतात तो कालखंड आणि कर्झनच्या या व्हॉइसरॉय पदाचा कालखंड बघा तो मॅच करतो 1898 ते 1905 आणि तो जो सगळा 1904चा कालखंड आहे तो लक्षात येते. आणखी त्याच्या बाबतीतलं महत्त्वाचं एक व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कलकत्त्यामध्ये जो आहे की क्वीन व्हिक्टोरियाचं निधन होतं आणि मग 1901ला कर्झनच्या डोक्यात ती कल्पना येते की आपण ती स्मृती म्हणून, राणीची स्मृती म्हणून इथे काहीतरी उभारलं पाहिजे. तर ते जे काही बांधकाम आहे ते सुरू करतो आणि पुढे ते फायनली 1921ला त्याचं उद्घाटन होतं. परंतु व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल जे काही आहे या ऐतिहासिक एका अर्थानं वास्तूची उभारण्याची संकल्पना सुद्धा कर्झनचीच आहे. आणखी त्याच्या काळामध्ये काय आहे, कलकत्ता
कॉर्पोरेशन ॲक्ट आहे, महानगरपालिका कायदा आहे 1899चा. आणखी युनिव्हर्सिटी कमिशन, रेल्वे आयोग. तुम्ही जर डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन पाहिलं, मेन्समध्ये पण आहे किंवा प्रीला सुद्धा आपण मॉडर्नमध्ये करतो की शिक्षण जे आहे, मग अगदी नंतर कोठारी कमिशनपर्यंत आपण येतो की काय काय कधी कधी झालेलं आहे. हार्टोक समिती आहे ना, आपल्याला ते सगळं माहिती आहे. तर त्याच्यामध्ये 1902ला रेल्वे कमिशन जे बसवलेलं आहे आणि मग त्याच्यानुसार 1904ला तुमचा इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट येतो, भारतीय विद्यापीठ कायदा. तर हे सगळं कॉन्ट्रीब्युशन पण लॉर्ड कर्झनच्याच काळातलं आहे, तर ते लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मग 1901ला जे येतं की त्यानं कोणता नवीन प्रांत निर्माण केलेला आहे, वायव्य सरहद प्रांत. आपल्या प्रश्नाकडे आलो बाकीची माहिती सांगून की नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स, वायव्य सरहद प्रांताची निर्मिती त्यानं केली. म्हणजे पंजाबच्या, त्यावेळच्या पंजाबच्या सिंधू इंडस नदी पलीकडचा जो प्रांत आहे सगळा, आणि खाली डेरा इस्माईल खान हा जो काही जिल्हा आहे किंवा रिजन आहे तिथपर्यंतचा जो सगळा प्रदेश आहे तो त्याने या नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्समध्ये टाकला. त्याच्या या निर्णयामुळे पंजाबचा त्यावेळेचा जो लेफ्टनंट गव्हर्नर होता मॅकिंटॉश यंग हा दुखावला गेला होता. म्हणजे प्रशासनामध्ये त्यानं काय आहे, इतरांना फार अपीज न करता त्याला जे योग्य वाटत होतं ते त्यानं केलं. आणि मग तिथं त्यानं ज्या वेळेला हा प्रोव्हिन्स निर्माण केला तर तिथं त्यानं चीफ कमिशनर म्हणून पद जे ते तयार केलं गेलं, त्याचं प्रशासक म्हणून, आणि तिथे मेजर डीन याची नियुक्ती केली चीफ कमिशनर किंवा मुख्य आयुक्त म्हणून. फॅक्ट्स कमिशन करता महत्वाच्या आहेत. राज्य लोकसेवा आयोग म्हणलं, इतिहास म्हणलं की फॅक्ट, की कोणाची नियुक्ती केली, मेजर डीन, कोण दुखावलं गेलं, लेफ्टनंट गव्हर्नर मॅकिंटॉश यंग, कोणी निर्मिती केली, लॉर्ड कर्झन, कधी केली, 1901. काय त्याला बॅकग्राऊंड होतं, तर रशियाचंच बॅकग्राऊंड होतं. हा जो सगळा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स आहे, आज जो साधारणतः साध्या भाषेत मी बोलतोय, तर जो तालिबान आणि त्या सगळ्यानं जो काही प्रॉब्लेम केलेला भाग आहे त्या भागाविषयी बोलतो, तो हा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स आहे. तर तिथे आपल्याला माहिती आहे की रशियाच्या एकंदरीत तिथल्या हस्तक्षेपामुळेच सगळा प्रॉब्लेम जो आहे, मग आजच्या USA ला पण तो सगळा तिथला प्रॉब्लेम होणं आणि या दोघांनी तिथे इंटरफेअर करण्यातनं वेगवेगळे प्रश्न तयार झाले. तर त्यावेळेस सुद्धा रशियन प्रभावामुळेच हे काय आपण म्हणतो कर्झनच्या डोक्यामध्ये हे येतं की आपण याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सो रशिया आणि अफगाणिस्तान संबंधांच्या मधूनच या नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सची निर्मिती कर्झनद्वारे सन 1901 मध्ये केली गेली. नेक्स्ट हा प्रश्न एन्शियंटचा आहे. बौद्ध ग्रंथ विनय पिटकाविषयीची अयोग्य विधाने ओळखा. द बास्केट ऑफ द डिसायपल. बौद्ध ग्रंथ विनय पिटक. पिटक म्हणजे काय, साधा आहे, आपल्याला माहिती आहे, पेटारा, बॉक्स, बास्केट, पिटक. आणि काय आहे की ते तुम्ही वाचलं असेल की त्याची एक साधी माहिती आपल्याला मिळते, कुठे विकिपीडियावर पण ते मिळते, की जे काही लेखन केलं जायचं ते वेगवेगळ्या प्रकारच्या पानांवर केलं जायचं. आणि ती पानं असतील तर ते जे सगळे काय आजच्या भाषेमधले पेपर्स म्हणूया आपण, तर ते पेपर्स किंवा ती पानं त्या बास्केटमध्ये किंवा त्या पेटाऱ्यामध्ये, त्या पिटकामध्ये ठेवली जात असेल. पाली भाषेतले ते शब्द आहे. आणि मग त्याला ज्याच्यामध्ये ते ठेवलं त्यानुसार मग त्यांचं नाव जे काही ते पडलं. तर पिटक याचा शब्दार्थ, साध्या शब्दातला अर्थ आहे पेटारा. तर ते बौद्ध जो काही सगळा कल्ट आहे किंवा पंथ आहे तर त्याच्याशी संबंधित असणारे 3 पिटक आहेत, ज्याला आपण त्रिपिटक असं म्हणतो. 3 कलेक्शन आहेत, 3 प्रकारचे ग्रंथ आहेत. एक पहिला जो आहे त्यातला येतो प्रायमरी तो म्हणजे विनय पिटक, दुसरा जो येतो तो सुत्त पिटक, आणि तिसरा जो येतो तुमचा अभिधम्म पिटक. हे आपल्या स्टेट बोर्डामध्ये पण तुम्हाला नावही मिळू शकतील. YCMOE मध्ये आहेतच विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. आणि मग या तिघांमध्ये काय काय आहे, NCERT मध्ये पण हे व्यवस्थित दिले की कशात काय दिलेलं आहे. विनय पिटक जे काही आहे, या विनय पिटकामध्ये जो बौद्ध संघ तयार केलेला आहे की आता बौद्ध विचाराला मानणाऱ्या, मी एकदम साध्या भाषेत बोलतोय, हे हिस्टॉरिकली कदाचित काय आपण म्हणतो त्या स्टँडर्ड लँग्वेजमध्ये असेल नसेल, समजण्यासाठी म्हणतो की ज्यांना हा विचार बुद्धाचा मान्य आहे, बुद्धाला जे काही सगळं एक ज्ञान प्राप्त झालेलं आहे, बोधी जे काही आहे ती, आणि त्याच्यानुसार हे जे काही विचार फिलॉसॉफी लोकांना पटते आहे, तर ते एकत्र जेव्हा येत आहेत आणि मग त्याच्यामध्ये जे मेल आहेत त्यांना भिक्खू असं म्हटलं गेलेलं आहे आणि ज्या फिमेल आहेत त्यांना भिक्खुनी असं म्हटलं गेलेलं आहे. भिक्खू पाली सगळं हे वर्डिंग आहे की मागणारे, इतरांकडून मागून घेऊन जे आहे ते त्याच्यावरती मग ते जगणारे, असं त्याचा अर्थ भिक्खू. आज जो काही शब्द आपण भीक या शब्दामध्ये म्हणतो तसं. तर त्या याच्यानुसार की त्यांचा एक संघ आहे आणि त्या संघामध्ये ते राहत आहेत, तर त्याचं जे काही नियमन आहे, त्याचं जे काही चलन वलन आहे ते कसं असावं
या संघाच्या आतमध्ये यांचं वर्तन कसं असावं, ज्याला आपण म्हणतो ना की प्रोसिजर, त्यांचे एटिकेट्स काय असावेत, ह्याविषयीची जी नियमावली आहे ती त्या विनय पिटकामध्ये दिलेली आहे. फक्त संघाच्या आतमधली त्या भिक्खूंनी कसं वागावं एकमेकांशी ही नियमावली त्याच्यात नाही, तर त्यांचे जे सामान्य लोक आहेत, जे फॉलोअर्स आहेत, जे त्या विचाराला मानतायत, तर त्यांच्याशी सुद्धा या मोनॅस्टिक्सनी कसं रिलेशन ठेवावं या संबंधीची सुद्धा नियमावली त्याच्यात आहे. आणि असं एक मानलं जातं की ही नियमावली स्वतः बुद्धाने तयार केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन येतं. सो हे विनय पिटक ज्याला आपण म्हणतो, लेंथ वाईज जर म्हटलं तर विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक याच्या तिघांमधलं सगळ्यात कमी लेंथ जे आहे ते विनय पिटकच आहे. दुसरं जे येतं सुत्त पिटक. या सुत्त पिटकामध्ये काय आहेत, बुद्धाची प्रवचनं आहेत. बुद्धांनी जे काही कम्युनिकेशन केलेलं आहे, जी चर्चा केलेली आहे, जे संभाषण केलेलं आहे, त्याचं जे काही सगळं संचित आहे ते त्या सुत्त पिटकामध्ये आहे, ज्याला निकाय असा शब्द त्या पाली भाषेमध्ये येतो. निकाय म्हणजे प्रवचनं. त्याच्यामध्ये मग ती 5 निकाय आहेत की बुद्धांनी काय काय बोललेलं आहे, काय काय सांगितलेलं आहे, हा जो कंटेंट आहे तुमच्या सुत्त पिटकात आहे. आणि अभिधम्म पिटकामध्ये काय आहे, फिलॉसॉफिकल सगळं मांडणी आहे की या बुद्धिस्ट थॉटची काय आपण म्हणूया तत्वज्ञान म्हणून, किंवा तांत्रिक त्यातल्या संज्ञा काय आहेत, संकल्पना काय आहेत, दार्शनिक सगळं त्याचं काय गाभा आहे, ही चर्चा जी आहे ती अभिधम्म पिटकामध्ये येते. म्हणजे एका अर्थानं सुत्त पिटकामध्ये काय आहे, बुद्धाची प्रवचन आहे, तर त्याचंच थोडंसं फिलॉसॉफिकल जे काही सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या तुमच्या काय अभिधम्म पिटकामध्ये आहेत. सो विनय पिटकामध्ये रूल्स आहेत, त्यानंतर सुत्त पिटकामध्ये तुमचं बुद्धांनी दिलेलं प्रवचन आहेत निकाय, आणि अभिधम्म पिटकामध्ये तुमची संकल्पना किंवा दार्शनिक भाग येतो. जोड्या लावामध्ये येऊ शकतं, एका बाजूला 3 पिटक दिले जातील, दुसऱ्या बाजूला त्याचा अर्थ काय आहे ते म्हटलं जाईल. हे सांगितल्यानंतर आता काय आपण प्रश्न बघू, बौद्ध संघाचे संचलन कशा प्रकारे व्हावे या संबंधीची नियमावली या संहितेत आहे. संहिता म्हणजे टेक्स्ट, ग्रंथ साध्या भाषेत. तर संघाचे संचलन कशा प्रकारे व्हावे, यस करेक्ट आहे. विधान जे आहे ते योग्य आहे, आत्ताच आपण म्हणालो. विधान, या संहितेत केवळ बौद्ध भिक्खू यांच्या वर्तनाकरिताचे नियम आहेत, बौद्ध भिक्खुनींकरता नियम त्यात नाहीत. विधान चुकीचं आहे, विधान चुकीचं आहे. मुळात समजा आपण स्त्रियांविषयी बुद्धाचा दृष्टिकोन याविषयी जर समजा 1 मिनिट चर्चा केली तर आपल्याला काय दिसतं की बुद्धाला स्त्रियांनी संघात यावं ही कल्पना जी काही आहे, एका अर्थानं स्त्रियांना संघामध्ये येण्याची मुभा द्यावी अशी काही बुद्धाची इच्छा आपल्याला आहे असं दिसत नाही. बुद्धाचा जो शिष्य आहे भिक्खू आनंद, याच्या आग्रहामुळे किंवा काही इतिहासकारांनी शब्द वापरलाय प्रेशर, दबावामुळे स्त्रियांना संघामध्ये, बौद्ध संघामध्ये ऍडमिशन देणं जे आहे त्याची परवानगी बुद्धाला द्यावी लागली. आणि जर तुम्ही पाहिलं या विनय पिटकामध्येच एका ठिकाणी असा उल्लेख पण आहे की स्त्रियांना आता या संघामध्ये तुम्ही समाविष्ट केल्यामुळे कदाचित हा जो बुद्ध विचार आहे किंवा हे जे डॉक्ट्रीन आहे, हा जो सिद्धांत आहे, हा 1000 वर्षात संपण्याच्या ऐवजी आता कदाचित 500 वर्षातच संपू शकतो. बिकॉज यू हॅव इन्क्लुडेड वुमेन, भिक्खुनी, तुम्ही यांना आत घेतलेले. हे विनय पिटकामध्येच तुम्हाला उल्लेख जो आहे तो असल्याचं काही ठिकाणी संदर्भ दिलेला आढळून येईल. सो थोडक्यात काय आहे की स्त्रियांना एक प्रकारे त्या काळामध्ये इनिशियल जी सबंध सोसायटीमध्ये दुय्यम आहे ती संघामध्ये पण दुय्यम आहे. कारण तुम्ही विनय पिटकामधली जर चर्चा पाहिली तर तिथे काही ठिकाणी तुम्हाला असा उल्लेख दिसतो की स्त्रियांनी त्या सिनियर जरी असल्या, भिक्खुनी सिनियर जरी असल्या तरी जे भिक्खू आहेत म्हणजे जे पुरुष आहेत त्यांना उलट उत्तरं द्यायची नाहीत, त्यांना ॲब्युझिव्ह लँग्वेजमध्ये काही उलटं बोलायचं नाही. त्यांनी जर म्हणजे भिक्खूंनी जर भिक्खुनींना काही वरती क्रिटिसिझम केलं, काही टीका केली तरी देखील त्यांनी मॉन्क्सला उलट काही द्यायचं नाही, उत्तर द्यायचं नाही. या अर्थानं म्हणजे थोडक्यात काय इक्वॅलिटी अशी काही त्याच्यामध्ये आपल्याला त्या लेवलला तरी स्पष्टपणे दिसत नाही. सो आहे की दोघांकरिता नियम आहेत. मी आत्ताच तो नियम सांगितला की बौद्ध भिक्खुनींकरता काय म्हटलं की तुम्ही त्यांचं क्रिटिसिझम जे आहे भिक्खूंनी केलं ते ॲक्सेप्ट करावं. थोडक्यात भिक्खू आणि भिक्खुनींनी दोघांनी कसं वागावं या संबंधीची नियमावली विनय पिटकात आहे. सो विधान त्यामुळं इनकरेक्ट होतं, दोघांकरता नियम आहेत. आणि विनय पिटकातील उल्लेखानुसार भिक्खुनींना
बौद्ध भिक्खूंच्या इतकेच म्हणजे समान अधिकार देण्यात आले होते. आत्ताच आपण चर्चा केली की असं नव्हतं. एका अर्थाने दुय्यम किंवा असमान अधिकार तिथे आपल्याला दिसून येतात. लक्षात येतंय. सो आन्सर मला वाटतं ब आणि क अयोग्य आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. दिल्लीच्या गादीवर आलेल्या गुलाम घराण्यातील शासकांच्या नावांचे पर्याय कालानुक्रमे जुळवा. आन्सर काय येतं? ब क अ ड जे काही आहे ते पर्याय क्रमांक 1 मध्ये. आता का प्रश्न विचारला मी मगाचपासून तुम्हाला सांगतोय की त्यांना क्रोनॉलॉजीमध्ये खूप इंटरेस्ट असतो किंवा पहिलं सांगा शेवटचं सांगा असं ते असतं. इथे आपण हा 2022चा तुमचा मगाशी मी दाखवला तो राज्यसेवा पूर्वचा पेपर हा आहे. इथे हिस्ट्रीचा हा ए संचाचा पेपर आहे. 100 नंबरचा शेवटचाच प्रश्न आहे. 100 शेवटचाच प्रश्न आहे. इसवी सन 1206 ते 1290 साधारणतः या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना 1206 ते 1288 असं ते थोडंसं जास्त करेक्ट होतं. 1206 ते 1288 गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली? मग आता काय साधं एक गंमत बघा तुम्ही. त्यांनी नावं दिली आहेत. महमूद गझनी, मोहम्मद घोरी, कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुतमिश. आणि पर्याय देताना काय केलं त्यांनी? ए आणि सी, बी आणि डी, ए आणि चौथा पर्याय दिला सी. 2-2 माणसांचा पण पर्याय दिला. म्हणजे थोडा कॉमन सेन्स की अरे हा एक साधं जरी आपण वाचलं तर की गुलाम घराणं एक माणूस आहे की हा गुलाम आहे आणि यानं हे आता सुलतान म्हणून पहिला त्या अर्थानं दिल्लीचा सुलतान म्हणून या माणसानं घोषित केलं. फॉर एक्झाम्पल ते कुतुबुद्दीन ऐबक असं त्याचा आन्सर आहे. 2-2 माणसं कशी असतील? ॲट अ टाइम 2 माणसं सुलतान होऊ शकत नाहीत ना. एक कोणीतरी सुलतान होईल. त्यामुळे पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय हा कॉमन सेन्स मधून पण निघून जातो. म्हणजे तुम्ही जर गेल्या वर्षी प्रीला गेले असाल आणि तुम्ही 1 किंवा 2 लिहून आले असाल तर याचा अर्थ तुमची चूक ही इतिहासाची चूकच नाहीये. तुमची चूक ही बेसिक ह्युमन म्हणून तुमचं अंडरस्टँडिंग कमी पडतंय याची चूक आहे. म्हणजे तुक्का मारताना जर 1 किंवा 2 मारला असेल, 3 लिहिलं असेल तर ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न जागेवर 50-50 होतोय. याला ऐतिहासिक तथ्यांची माहिती असणं पण अभिप्रेत नाहीये. पर्याय इतके काय आहे त्याला शब्द वापरूया, बिलो ॲव्हरेज चांगल्यातला चांगला शब्द सेट केलेले आहेत की विचारच केलेला नाही. रादर 1 2 3 4 जर केलं असतं गझनी, घोरी, ऐबक, इल्तुतमिश तरी थोडंफार कन्फ्युजन तरी झालं असतं. म्हणजे कोणाचं कन्फ्युजन? ज्यांनी अभ्यास केलेला नाहीये त्यांच्याविषयी मी बोलतोय. तर थोडंसं कन्फ्युजन तिथे झालं तरी यांच्यापैकी कोण आहे बाबा? इथं 2-2 नावांचा एक पर्याय सेट करून दिलाय. म्हणजे मला सांगायचं काय की काही वेळेला प्रश्न व्यवस्थित वाचण्यातनं सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कदाचित नाही 3 किंवा 4 पैकीच एक आहे तर मग आपल्याला तिथे जाता येऊ शकतं. आपला तुक्का जर नाव परफेक्ट माहीत नसेल, चान्स घ्यायचाच असेल तर आपल्याला फार रिस्क तिथे राहत नाही. ओके. सो आता त्यांनी विचारलं की कुतुबुद्दीन ऐबकाचा तो प्रश्न होता की साधारणतः 1206 ते 1288 या काळामध्ये गुलाम घराण्यात येत आणि गुलाम असं का तिकडे म्हटलेलं आहे? का तिकडे म्हटलेलं आहे की त्यामधले जे शासक आहेत तर ते साधारणतः गुलाम असण्याच्या त्या कॅटेगरीमधनं येतात म्हणून त्याला आपण गुलाम घराणं असं बाय अँड लार्ज म्हणतो. मग कोण कोण आहेत का नावांचे पर्याय आपण थोडंसं काय करूया, 1 बाय 1 ते शासक जे आहेत ते सिरियली त्यांची नावं इथे मी म्हणजे म्हणतो किंवा घेऊन दाखवतो जेणेकरून तुम्ही जर वाचलेलं असेल तर ते रिव्हिजन होईल किंवा ज्यांनी वाचलेलं नसेल तर ते पटपट लिहून सुद्धा घेतील. मग आता इथं 100वा प्रश्न जो आत्ता आपण पाहिला तर कोण आहे स्थापनकर्ता? तुमचा कुतुबुद्दीन ऐबक 1206 ते 1210 सुरुवातीचा त्याचा कालखंड आहे. मला वाटत नाही ते सांगतील की 1206 ते 1210 कोण आहे, मग 1210 पासून 1211 ते 1236 कोण आहे असं कोणी विचारणार नाही. पण तरी त्यातल्या त्यात 1206 सुरू झालं आणि साधारणतः 1288च्या सुमारास ते संपतं. आणि पहिला आहे कुतुबुद्दीन ऐबक आणि शेवटचा आहे कैकुबाद. एवढं तरी आपल्याला पाठ असायला हवं. कुतुबुद्दीन ऐबक गुलाम घराण्याचा संस्थापक आणि कैकुबादनं त्याचा शेवट होतो. लक्षात येतंय? हा जो आहे 1206 ते 1210 मध्ये मोहम्मद घुरीचा गुलाम आणि सेनानी दोन्ही गुलाम असल्यामुळेच ते गुलाम घराणं होतं. दिल्लीचा पहिला तसा सुलतान ज्यानं सुलतान म्हणून स्वतःला घोषित केलं आणि पुढे मग ज्याचा घोड्यावरून पडून मृत्यू होतो. आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी मी इथे बोलत नाही. आपल्याला फक्त आता नावांची उजळणी करायची आहे. कुतुबुद्दीन ऐबक गुलाम घराणं 1206 तो येतो पदावर. त्यानंतर एक मध्ये जे छोटासा पॅच आहे 1210 आराम शाह सेकंड जे काही नाव आहे इथे बोर्डवर आय थिंक लिहिण्याची काही गरज नाहीये. मला वाटतं
मी ते उच्चारतोच आहे, तेवढी स्पेस तुम्हाला मिळते. दुसरं जे आहे ते आरामशाह 1210ला त्याचा मुलगा जो आहे तो पदावरती येतो, परंतु फार त्याला काही करता येत नाही प्रशासक म्हणून. आणि मग तिसरं मेजर नाव जे येतं शमशुद्दीन, काय म्हटलंय, अल्तमश किंवा इल्तुमश असं वेगवेगळ्या वेळेला तुम्हाला लिहिलेलं दिसून येईल. अल्तमश 1211 ते 1236 मोठा काळ आहे, 1211 ते 1236. अल्तमश किंवा इल्तुतमिश जे काही असेल ते देवनागरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं जातं, जो कुतुबुद्दीन ऐबकाचा जावई आहे तो. आणि मग याच्याविषयी खूप बोलता येतं की तो कुतुबुद्दीनचा गुलाम होता तसं. त्यानंतर सुफी प्रभाव होता त्याच्या दरबारामध्ये, अनेक वेगवेगळ्या लोकांना आश्रय दिलेला होता. कुतुब मिनाराचं जे काम आहे ना बांधकाम, ते त्यानं पूर्ण केलेलं आहे, त्यामुळं सुद्धा ते लक्षात ठेवलं जातं. बाकी अनेक गोष्टी बोलता येतील त्याच्याबद्दल, परंतु आपण त्या वेगळ्या पुढच्या टेस्टमध्ये कुठेतरी प्रश्न जेव्हा घेऊ वेगळ्या संदर्भात, तेव्हा आपण त्याच्या राजकीय कारकिर्दीविषयी बोलूया. त्यानंतर पुढे जे दिसतं ते रकनुद्दीन फिरोज शाह. पुढचं जे मोठं नाव आहे रकनुद्दीन फिरोज शाह, साधारणतः 1236ला येतो, जो त्या अल्तमशचा मुलगा आहे. विलासी आहे, फार काही नाही. आणि मग त्याला बाजूला करून जी येते ती सुलताना रझिया, एका अर्थाने पहिली मुस्लिम सुलतान, एकमेव असणारी मुस्लिम सुलतान रझिया. 1236 ते 1240 मध्ये ती जी येते इल्तमशची मुलगी. इथून पुढे थोडंसं काय आहे की त्या इल्तमशच्या याच्यातनं म्हणजे मुलगा आहे किंवा कोणीतरी आहे असेच पुढे 2-3 सुलतान तुम्हाला दिसतात. म्हणजे रकनुद्दीन फिरोज शाह जो काही मी आत्ता म्हटलं तो इल्तमशचा मुलगा आहे. त्यानंतर त्याला बाजूला जी करून जी येते ती रझिया जी आहे 1236 ते 40 ती त्याची मुलगी आहे. आणि मग ती रझियासुद्दीन हा किताब घेते म्हणजे धर्मभक्त. मग ती जे सगळे टॅक्टिक्स वापरते जे एखादा मेल मुस्लिम रूलर जो काही आहे तो वापरत असेल. त्यानंतर बहराम शाह 1240 ते 42 हा पुन्हा इल्तमशचा मुलगा. म्हणजे इल्तमशचा मुलगा जो आहे रकनुद्दीन, त्याला बाजूला करून मुलगी येते तुमची रझिया, तिला बाजूला करून पुढे जो येतो तो म्हणजे बहराम शाह, हा सुद्धा इल्तमशचा मुलगा. म्हणजे पुढचे 3 सुलतान हे इल्तमशचे मुलगे किंवा मुलगीच आहे. त्यानंतर येतो अल्लाउद्दीन मसूद 1242 ते 1246, हा पुन्हा इल्तमशचा नातू आहे. म्हणजे हा जो रकनुद्दीन होता ज्याला बाजूला करून रझिया येते तो त्याचा नातू आहे, त्याचा मुलगा आहे, रकनुद्दीनचा मुलगा आणि इल्तमशचा नातू असा अल्लाउद्दीन मसूद 1242 ते 46 लक्षात येते. आणि पुढे मग याला हा जातो आणि नसिरुद्दीन महमूद हा इल्तमशचा पुन्हा धाकटा मुलगा. म्हणजे इल्तमश नंतर रकनुद्दीन फिरोज शाह मुलगा, रझिया मुलगी, बैराम शाह इल्तमशचा मुलगा, अलाउद्दीन मसूद इल्तमशचा नातू आणि त्याच्यानंतर पुन्हा नसिरुद्दीन महमूद इल्तमशचा धाकटा मुलगा. लक्षात येते 1246 ते 1265 एवढं 1265 पर्यंत तुमचं जे आहे ते इल्तमशचं सगळं चालत राहतं. मुलगा हे मुलगी, त्यानंतर मुलगा, नंतर काय नातू, पुन्हा धाकटा मुलगा, असं ते लक्षात ठेवायला पाहिजे की अरे त्याच्या बाजूला ते लिहून ठेवायला पाहिजे. आणि फायनली 1266 ते 1287 बलबन. आणि बलबनवरती मग खूप ते बोलता येईल की वजीर आहे तो त्या याचा सुलतानाचा आणि त्याचा वचक खूप आहे. तो एकदा सत्तेवर आल्यानंतर अगदी म्हणजे त्याच्या दरबारामध्ये विनोदाला, हसण्याला कशी बंदी आहे, जोक्सला कशी बंदी आहे आणि 40 गुलामांच्या गटाचं उच्चाटन तो कसं करतो. आय थिंक हा एमपीएससीने प्रश्न पण विचारलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी 1286 ते 88 बलबनचा नातू असणारा इथे ड पर्याय दिलेला तुमचा कैकुबाद जो येतो आणि त्यानं मग ते संपतं आणि खिलजींचा उदय होतो. म्हणजे किमान ही जी मी 7-8 नावं सांगितली यातली 5-6 तरी पाठ असायला पाहिजे. ॲटलिस्ट कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमशच्या नंतरचे त्याचं जे स्वतःचं आहे ते आणि कैकुबादने होणारा शेवट, एवढं तरी लक्षात ठेवायला पाहिजे. सो गुलाम घराणं आणि असंच आपण सगळी घराणी जी काही आहेत पुढे ती सुद्धा बघणार आहोत. आणि मग मुघल शासक वगैरे वगैरे. सो ब, क, अ आणि ड 20 बघा एन्शियंटचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणते ठिकाण ताम्रपाषाण युगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतींचे उदाहरण म्हणून ओळखले जाते. आता 2018चा पेपर आहे बघा माझ्यासमोर, 2018चा राज्यसेवा पूर्वचा पेपर आहे 2018, एक नमुना म्हणून. आणि तुम्ही मी जे मगाशी सांगितलं त्याच्याप्रमाणे व्हिडिओ बघालच इतर सुद्धा जे आपल्या ॲपवरती आहेत जुन्या राज्यसेवेच्या टेस्ट सिरीजचे किंवा बूस्टरमध्ये सुद्धा, की तिथे पण मी असे जुने प्रश्न खूप दाखवलेले आहेत. तर तिथे पण हा प्रश्न दाखवला आहे. प्रश्न क्रमांक 88A संचातला 2018 एमपीएससी प्री. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. अविधान महाराष्ट्रातील जोरवे, नेवासा, दायमाबाद, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. मी जे मगाशी तुम्हाला 11वीचं पुस्तक सांगितलं ना
11वीचं स्टेट बोर्डाचं एन्शियंटचं पुस्तक, याच्यामध्ये सरळ सरळ उत्तर मिळतं. म्हणजे आता त्याचं एक प्रकरणच आहे ताम्रपाषाण युगाचं, तर तिथं मी अशा खुणा करून ठेवलेल्या आहेत की कधी कोणते प्रश्न आलेत. म्हणजे त्याचं पेज नंबर 25 जर पाहिलं ना, तर तिथं त्यांनी यादी दिली आहे. दायमाबाद, प्रकाशे, इनामगाव, नेवासे, नाशिक, खेडी नाशिक जिल्ह्यातील पिंपळदर, 2018चा हा प्रश्न प्रिलियमचा. आणखी काही ठिकाणी याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. तर त्याच सोर्समधून आत्ताच्या टेस्टमध्ये काढलेला प्रश्न की मग कोणते ठिकाण ताम्रपाषाण युगीन जे आहे, म्हणजे जिथं तांबे आणि दगड है ना, तांबे आणि दगड या दोघांचा वापर आपल्याला दिसतो. तांब्याचा वापर तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीये. जी कृषक संस्कृती पण आहे, पशुपालन पण आपल्याला दिसतं आणि आजच्या आधुनिक ग्रामीण जीवनाची एक प्रकारची बीज आपल्याला त्या ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये दिसतात. आता आपल्याला त्यात काही जायचं नाहीये फार, परंतु मग या स्टेट बोर्डाच्या पुस्तकातच ताम्रपाषाण संस्कृतीच्या खुणा कोणकोणत्या लोकेशनला दिसतात आणि त्या लोकेशनवरनं मग त्यांनी त्या कल्चरची नावं दिली आहेत. म्हणजे राजस्थानमधली आहाड संस्कृती, गणेश्वर जोधपुरा ही एक राजस्थानमधली संस्कृती, कायथा संस्कृती मध्य प्रदेशातली, माळवा मध्य प्रदेशातली संस्कृती आणि महाराष्ट्रातलं मग जोरवे कल्चर, सावळदा संस्कृती, माळवा संस्कृती आणि मग त्याच्यामधली लोकेशन्स. तर ही येऊ शकतात. या पुस्तकातनं ती लोकेशन्स पटपट बाजूला करून पाठ करायची आहेत. टेस्ट सिरीजचा उद्देश जो मी सांगितलाय मगाशी तो हा आहे. लोकेशन्स जे काही आहेत म्हणजे प्रश्नांची लोकेशन्स ती एकदा स्पॉट झाली की त्यातला सगळा डेटा मग तो खाऊन टाकायला पाहिजे ॲज अर्ली ॲज पॉसिबल. लक्षात येतंय? तर हे जे काही आहे आणि मग तिथे कुठलं आहे इनामगावचा उल्लेख, शिरूर तालुक्यातलं इनामगाव जे आहे ते तुम्हाला दिसतं. आणि मग प्रकाशे, नेवासे, दायमाबाद ही तर ऑलरेडी विचारलेली आहेत, ती सुद्धा त्या ताम्रपाषाण संस्कृतीशी संबंधित आहेत. भारतामध्ये राजस्थान, गुजरात, बिहार, बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गंगेचं खोरं या ठिकाणी तुम्हाला ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष आणि ते सापडतात. त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रकारच्या वसाहती, गाव वसाहती ज्या आहेत त्या दिसून येतात. बाकी मग ते नवाश्मयुग काय आहे, मध्याश्मयुग काय आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिकवर मी आत्ता बोलत नाही. इथे फक्त आता आयोगाला काय एक्सपेक्टेड आहे, लोकेशन काय आहेत काय नाही, ते काय त्या कशामुळे त्याला काय म्हणतात, कशाच्या नंतर काय येतं, हे सगळं स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये अगदी साध्या भाषेत त्यांनी दिलेलं आहे. सो आन्सर इज इनामगाव. आणि बुरजोम हे जे काही ठिकाण आहे ते काश्मीर मधलं ठिकाण आहे. ते सुद्धा तुम्हाला या पुस्तकाचं म्हणजे मुद्दाम मी पुन्हा पुस्तक का करतोय की तिथे ते बघावं. तिथे त्यांनी एक चार्ट दिलेला आहे की बुरजोम आणि गुफरकाल इथं नवाश्मयुगीन गाव वसाहतींची सुरुवात. तर ते बुरझोम जे आहे ते जम्मू काश्मीर मधलं ठिकाण आहे जिथे नवाश्मयुगीन गाव वसाहती आपल्याला मिळतात. तर ते सुद्धा परीक्षेला येऊ शकतं, हे लक्षात ठेवा. सो आन्सर 3. नेक्स्ट क्वेश्चन.